रक्षाबंधनसाठी केलेली शॉपिंग काकूंना आवडली का नाही ते तुम्हाला पुढे सांगतेच. त्या अगोदर सकाळी आबांसाठी नाश्ता रेडी करून दिला. लगेचच आहे ना स्वयंपाक पण करून घेतला आणि हे बघा किती छान अशी फुलं फुलली आहेत ना. नंतर गेलो होतो गावातील मंदिरामध्ये, ओंकारनाथ महाराजांच्या मंदिरात. इथे ना एवढं भारी असं वाटतं मंदिरात आल्यावरती. मन एकदम प्रसन्न होऊन जातं. सभोवतालचा परिसर तर एवढा भारी असा आहे ना आणि ज्यावेळेस कधी आम्ही गावाकडे येईल ना, इथे मंदिरामध्ये येतच असतो. आणि हे बघा मंदिरातील गाईला किती छान असं पिल्लू झालं आहे ना. आता शिवांगला त्याच्यासोबत खेळायचं होतं, पण थोडासा त्याच्यासमोर जायला घाबरत पण होता. आणि हा मंदिरातील आमटी भाताचा जो प्रसाद आहे ना, मलाच काय तर माझ्या शिवांगला पण खूप आवडतो आणि कधी पण मंदिरामध्ये जा तुम्हाला हा प्रसाद भेटतो. तर येता येता गोट्यावरती गेलो होतो. म्हटलं चला भेंडीला किती भेंडी लागली ते बघूयात. तर एवढी लुसलुशीत आणि फ्रेश अशी भेंडी दिसत होती ना, मग काय लगेचच तोडून घेतली. आणि ही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. ह्याला आहे ना काही औषध वगैरे टाकलेलं नाहीये. घरी आले की त्या भेंडीची भाजी बनवून घेतली. आता सगळी कामं आवरून झाल्यावरती डिशवॉशर पण लावून घेतला. आता कुठेही गेलं तर शॉपिंग करायचं, काही सोडायचं नाही. नंतर घरी आल्यावरती आहे ना, काकूंना सगळी रक्षाबंधनची जी काही शॉपिंग केली आहे ना, ती दाखवली आणि काकूंना ती आवडली पण. चला तर आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.